ज्ञान फ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. ज्ञान फ्रीडम चॅनलचा आजचा विषय देशाचा औद्योगिक विकास कसा साधावा ह्या विषयावर आहे. देशाचा औद्योगिक विकासाच्या नावाखाली आजपर्यंत जे भांडवल निर्मितीचा प्रयत्न झाला तो शेतीच्या लुटीतून करण्यात आला. म्हणजेच देशाचा औद्योगिक विकास साधायचा असेल तर कारखानदारीला लागणारा कच्चा माल कमीत कमी भावात पुरवला गेला पाहिजे. शेतकरी देत नसेल तर आयात करून त्याचे भाव पाडले पाहिजे. हे लिखित धोरण पंडित जवाहरलाल नेहरूच्या पान नंबर 16 आहे आणि ह्या धोरणाची अंमलबजावणी आजपर्यंतचे सगळे पक्ष सत्तेत आले त्यांनी केलेली आहे. एकही असा पक्ष नाही की त्यानं शेतीमालाची लूट केली नाही. शेतीमालाचे भाव वेळोवेळी पाडू शेतीमालाचा भाव पाडून शेतकऱ्याचे आर्थिक खूप मोठे नुकसान केलेले आहे. या उलट जर औद्योगिक विकासाकरिता शेतीच्या बचतीतून औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न झाला असता तर शेतकऱ्याच्या शेतात कारखाने उभे झाले असते आणि शेतकऱ्यांनी अतिरिक्त भांडवल निर्मितीमधून स्वतंत्र व्यवसाय उभे केले असते. त्याला 2 मुलं आहे, एक मुलानं शेती पाहिली सांभाळली असती, दुसऱ्या मुलानं कारखानदारी सांभाळली असती. शेतीमालाच्या प्रक्रिया करून प्रक्रिया सेंटर निर्माण झाले असते आणि सगळे सुशिक्षित बेरोजगार पोरं कामी लागले असते, शेतीच्या कामी लागले असते, काही कारखानदारीत लागले असते आणि एकूणच नैसर्गिक भांडवल निर्मितीमुळे देशाचा औद्योगिक विकास तर झाला असतात पण देश हा जगाच्या पाठीवर 1 नंबरचा आर्थिकदृष्ट्या देश राहिला असता. शेतीच्या लुटीतून कारखानदारी उभी झाल्यामुळे शेतकरी लुटला गेला आणि शेतकऱ्याच्या लुटीमुळे सगळा अनर्थ घडला. शेती व्यवसाय म्हणजे तोट्याचं साधन बनलं आहे. अरे एका दाण्याचे हजारो दाणे तयार करणारा शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेला आहे आणि त्याला स्वतःचं पोट भरणं जरी कठीण झालं आहे. आणि शेती पेराची आहे तर शेती पेराची व्यवस्थासुद्धा शेतकऱ्यात शिल्लक राहिलेली नाही. त्याला कर्ज काढल्याशिवाय शेती पेरता येत नाही. उत्पादन खर्चही त्याचा भरून निघू नये अशी बाजारपेठेची व्यवस्था या कारखानदारांनी केलेली आहे. तसेच आर्थिक धोरण राबवणाऱ्या सर्व पक्षांनी केलेली आहे. शेतकऱ्याच्या दयनीय अवस्थेला जबाबदार आजपर्यंत सगळे सत्तेत आलेले पक्ष आहेत. कारण यांनी हे धोरण का बदलवलं नाही? देशाचे हितचिंतक म्हणून यांचं हे काम होतं. औद्योगिकरण हे शेतीच्या बचतीतून करण्याकरता यांनी व्यवस्था परिवर्तन करायला पाहिजे होतं आणि व्यक्तीचं खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य त्याला प्रदान करायला पाहिजे होतं. ते केलं नाही. म्हणून आजपर्यंतचे सर्व राजकीय पक्ष जेवढे सत्तेत आले तेवढेही शेतकऱ्यासाठी चोर आहेत. अरे देशाच्या औद्योगिक विकासाच्या नावाखाली किंवा
धरणं बांधणे आहे, विकासाची कामं, काही शेतीची दुरुस्ती करायची आहे, ते झालं नाही. आणि 1 कोटीचा धरण असलं तर त्याच्यावर 10 कोटी मंजूर करून 99 कोटी खाणारे हे राष्ट्रीय दलाल आहेत. प्रत्यक्षात विकासाच्या कामाला पैसे खर्च करतात किती, आणि त्यामधून ठेकेदारापासून तर आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत त्यांची लाईन लागलेली आहे. 1 कोटी खर्च करण्याच्या ठिकाणी 10 कोटी पैसे मंजूर करायचे आणि 1 करोड रुपये लावायचा, 9 करोड रुपये खावायचे. हा व्यवसाय सुरुवातीपासून चालू झाला. जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप आहे तिथे तिथे भ्रष्टाचार चालू झालेला आहे. 5 वर्ष सत्तेत आलं का 7 पिढ्याची इस्टेट कमावणारे हे राजकारणी, तसेच अधिकारीसुद्धा लाच खाल्ल्याशिवाय कोणतंच जनतेचं काम करत नाही. कायदा ह्या जनतेचा हिताचा नसून जनतेचे खिसे लुटण्याकरिता तयार केलेले आहेत. म्हणून आज व्यक्ती स्वातंत्र्याची नित्यांत गरज आहे. व्यक्ती स्वातंत्र्यात व्यक्ती स्वतःच्या धडपडीतून स्वतःचा विकास करते आणि त्याच्या विकासातून अख्खा जगाचा विकास होते. लायसन्स, कोटा, परमिट, इन्स्पेक्टर राज्य खतम करा आणि खऱ्या अर्थाने व्यक्तीचं स्वातंत्र्य व्यक्तीला प्रदान करा. मला असं नेहमी वाटते की काँक्रोच जनता पार्टीचे मुलांनी आक्रोश तयार केलेला आहे, ती सगळी मुलं शेतकऱ्याचीच आहे. कोण्या आमदाराची नाही, कोण्या खासदाराची नाही, कोण्या कलेक्टरची नाही आणि कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नाही. ह्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी, सगळ्या राजकारण्यांनी त्यांच्या बापाचा छळ केला आहे. म्हणून ही सगळी चिडलेली पोरं आहेत. आणि या पोरांनी आता व्यक्ती स्वातंत्र्याकरिता लढ्यात उतरायला पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाचा सहारा न घेता स्वतंत्र पार्टी लढून व्यक्तीच्या स्वातंत्र्याकरिता जबरदस्त लढा द्यायला पाहिजे. एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. आमच्या बिल्ला दिस